दोघी गावांच्या साड्या त्यांनाच घालवलं 6:30ला उठले. तशीच वाटते ती है ना. कडुलिंब खातात आज है ना. मग तिथं पण त्यांनी गुढीच केली का असं शॉपच फक्त ओपनिंग. म्हणजे चालू होतं इकडे होतं. मी बोलायची कुठला. चला मी जातो जरा मला बाहेर ते घेते ना सोयम आणि हे घेत आहे. छानशी रांगोळी काढली आहे. येऊ का. इकडे 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 पडून या. तुम्ही बसायचं आणि सगळे व्यस्त आहेत. नमस्कार. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने यांच्या शॉपचं उद्घाटन झालेलं आहे आणि थोडक्यात माहिती सांगतील कशा प्रकारे असणार आहे त्यांचं काम. रिपेअरिंग आणि इंटिरियरची कामं. वॉटरप्रूफिंग आमची स्पेशालिटी आहे. वॉटरप्रूफिंग मध्ये आम्ही मास्टर बरेचसे प्रोजेक्ट आम्ही वॉटरप्रूफिंगचे करतो. अच्छा. नवी मुंबईमध्ये एक नवीन सुरुवात झालेली. सगळ्या बिल्डिंग्समध्ये बऱ्याच बिल्डिंग केलेले आहेत तुम्ही. बिझनेस डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. बॉम्बे आम्ही साऊथ बॉम्बेमध्ये जास्त काम करतो. दादर त्या साईडला ब्रिटिश कॅन्डी दादर नरिमन पॉईंट वगैरे तिकडे नवीन सुरुवात आहे. बघू आता इकडे होणार होणार. भरपूर प्रगती भरभराट होणार तुमची आणि तुम्हाला खूप क्लायंट्स मिळू देत आणि भरपूर तुमचं उत्कर्ष होऊ देत अशी आज प्रार्थना केलेली आहे. आणि या मिसेस आहेत सपोर्ट करतात त्यांना. आणि नेहमी असते ही माझी मैत्रीण रेश्मा आणि आज तिच्या शॉपचं उद्घाटन आहे. दोघांना पण शुभेच्छा संपूर्ण फॅमिलीला तुमच्या. तर आता दाखवते शॉप थोडक्यात. मी इथे पूजा केलेली आहे आज उद्घाटन. किचन वगैरे टॉयलेट पण छोटस. घराचं पण त्यांचं काम असंच असणार आहे. तर बघा एवढ्या ह्याच्यात पण किचन कसं सेट केलेलं आहे. ऑफिसचं आहे त्यांचं.
क्या बनवाते? सादा। मैसूर मैसूर इनका मैसूर है ना? हाँ वही। हमारा भी मैसूर। हाँ क्या हुआ? हाँ ना कराओ. चांगलं बनवलंय शॉप. स्वतः घेतलं सगळं. एक बढ़िया में घूमता तो अच्छा लगता है, डोसा मार नहीं, वो गर्म होता है, हेड हो जाता है, इसके लिए थोड़ा निकल जाता है. तो स्लो हाथ कभी पड़ा नहीं है ना. बालाजी में एकदम भीड़ लगता है, गर्दी रहता है ज़्यादा. पब्लिक रहता है बालाजी में. ते काय घातलं? काय नाही ते हे असेल काय बोलत ते बटर. बीट भरपूर घालून. भरपूर भाजी झाली. बुडवून घालत नाही. आम्ही घाटकोपरला खायचो तिथं भरपूर ह्याचे आहेत डोश्याच्या व्हरायटी. स्टेशनच्या बाजूला भरपूर आहे तिथे. काय पण छान तो पण छान आहे. साध्या छुट्टी बरे ना जेवणापेक्षा तिचं पूजेतलं पण जेवण चांगलं. चटणी चला आम्ही नाश्ता करून घेतो आता. जिलेबी आहे स्वीटमध्ये. पोरं खाते. दुसरं आहे त्यांचं नाव नाही लिहिलंय, यांचं नाव लिहिलंय हर्ष. या दोघी बसले. आपला एक ग्रुप फोटो घेऊया ना. हा ना. दोघी गावांच्या साड्या. रविवारी बघा ना. रविवारी आता डिसाईड झालं का? शनिवारी हे वर खाली आहे. मोठं आहे. दिसतोय माळा पण आत काय माहिती जागा आहे. चला गदड्या एक्झामला जायचंय तुला. साईड चालू कर. सगळं सामान इथं आहे पाहिजे. प्लास्टिक पण सगळं इथेच टेम्पोत भरायचं. डायरेक्ट साईड चालू कोणी केली आपण रॅली रॅली.
चला चला. हा ना. माझं ते सुरुवात पण नाही घरातून केली. बारीक असते आणि भरलेला आहे. गुढीपाडव्यासाठी कडुनिंब, ही आंब्याची पान आहे ना, नारळ, मिक्स आहे दोन्ही. केळी, ही फुलं. गुलाब कितीला आहे? 15ला एक. नारळ काय कमी करेना, 40 रुपये म्हणायला लागले. घेतला एक. 35. बरं तरी मुळे लागले बघा. मराठी माणूस येऊन लागतात मुळे. गेल्या. हाय फ्रेंड्स, कशात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर इथे मी होळीला श्रीखंड आणि आता गुढीपाडव्याला 2 प्रकारचे श्रीखंड आणलेले. एक मँगो केशर आणि एक विलायची. आणि मुलांना काहीच नाश्ता दिला नव्हता. मी तिथे डोसा मैसूर खाऊन आलेली आहे. मस्तपैकी नाश्ता झाला. रेशमाच्या शॉपचं उद्घाटन झालं ते. आणि दुपारी बघा मी आल्या आल्या पोळ्यांसाठी पीठ मळून ठेवलेलं. तर मुलांना चपाती, मसाले भात आणि मिस्टर पण घरी जेवायला येणार होते. एवढं मी केलं दुपारनंतर. आणि त्यांना पोळी लाटून ठेवायला लागले कारण त्यांना खूप पोळ्या आवडतात. होळीला पण केलेल्या आणि आत्ता पण त्यांना गुढीपाडव्याला मी पोळी खाऊ घातली कारण ऑपरेशन होणार होतं पुढे. त्याच्यासाठी मी किती कंटाळा आला, थकले असले तरी पण मी त्यांना पोळी ही खाऊ घातलीच गुढीपाडव्याला. कारण ऑपरेशन नंतर कसं सिच्युएशन असणार आहे मला माहीत नव्हतं. पण त्यांची इच्छा मला पूर्ण आवडतं जेवण त्यांचं पुरणपोळी. तर मी गुढीपाडव्याला पण केल्या. आणि मग असा दिवस गेलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि मैत्रिणीच्या शॉपमधलं तुम्हाला पाहिजे असेल फॅसिलिटी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा कॉन्टॅक्ट नंबर देते. त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. वॉटरप्रूफिंग काम करून देतात ते. खूप छान छान घरं बनवलेली आहेत. आता मागे तुम्ही शुभांगी फ्रेंडचा माझ्या बड्डेचा व्हिडिओ पाहिला असेल तर ते संपूर्ण घराचं रिनोव्हेशन त्यांनी केलेलं आहे. खूप छान केलेलं आहे. तर आम्हाला पण माहिती असतं तर मी तिलाच दिलं असतं ॲक्च्युली. पण नंतर भेट झाली आणि त्यांचं कामाचं ते स्वरूप कळालं. तर ते खूप छान असं बनवून देतात सगळं. तर त्यांना तुम्ही जरूर कॉन्टॅक्टमध्ये जा आणि घराचं पूर्ण रिनोव्हेशन, ऑफिस सगळ्या प्रकारचे ते कामं करून देतात. आणि असेच गुढीपाडव्याच्या आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. मिस्टरांना घरी आल्यावर मी सांगत होते की जेवणाला उशीर झाला कारण मी सकाळी घरातलं पण करून सगळं व्यवस्थित पुरणपोळीचंच करायचं होतं, म्हणजे पुरण वगैरे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं अजून तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. शॉर्ट मी टाकला होता पहिलाच गुढीपाडव्याच्या दिवशी, तर व्हिडिओला थोडा उशीर झाला आहे. तर राग मानू नये. येणार व्हिडिओ, हे सगळे येणार. कारण मी आता सगळ्यांचं म्हणजे जे जे प्रोफेशनल असेल तर ते मी यूट्यूबद्वारे तुम्हाला पोचवेल सगळ्यांपर्यंत. थँक्यू सो मच. धन्यवाद.